हाय हॅलो नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे सौभाग्य रेसिपीजमध्ये. आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज आप्पे आणि प्लेन आप्पे. आप्पे बनवण्यासाठी मी इथे हे तांदूळ आणि तूर डाळ मिक्स केलेली आहे. त्यात आता आपण हे 1 कप उडीद डाळ आणि 1 कप पोहे टाकू. आता हे सगळे एकत्र करून स्वच्छ धुवून घेऊ. याला मी रात्रभर भिजत ठेवणार आहे. भिजवताना मी इथे 1 चमचा मेथीदाणे घातले आहेत. त्यामुळे पीठ छान फर्मेंट व्हायला आणि आप्पे स्पंजी व्हायला मदत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे भिजलेले तांदूळ वाटून घेते. आप्प्यांचं बॅटर छान असं तयार आहे. आता लागू मिक्स व्हेजेसच्या तयारीला. त्यासाठी मी एक गाजर स्वच्छ धुवून किसला आणि कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलं. आता आप्पे पात्र गॅसवरती ठेवून तेल टाकून चांगल्या प्रकारे गरम करून घेऊ. वाफा निघाल्यानंतर बॅटर ह्या पात्रामध्ये सोडू. आणि थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं. इकडे राहिलेल्या बॅटरीमध्ये मी व्हेजेस मिक्स करते. अशा प्रकारे चांगलं मिक्स करायचं. आता आप्पे पलटी करून घेऊयात. परत थोड्या वेळासाठी झाकून ठेवू. आणि हे झाले आपले क्रिस्पी प्लेन आप्पे, खमंग आणि खुसखुशीत. आता बनवूयात मिक्स व्हेजेस आप्पे. वाव, एकदम छान आणि फ्लफी झालेत आप्पे. चला पटकन काढून घेऊयात. हे जे आप्पे कडेला असतात ते चांगल्या प्रकारे मध्ये ठेवून फ्राय करून घ्यायचे. परत लगेच झटकीपट आप्प्यांसोबत खायला झणझणीत अशी चटणी बनवून घेऊ. त्यासाठी मी घेतला आहे लसूण, डाळवा, कोथिंबीर, खोबरं आणि शेंगदाणे भाजून. आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला लागतील तेवढ्या प्रमाणात घ्या. बारीक करताना चवीनुसार मीठ टाकायचं. आणि बघा अशी ठसकेबाज चटणी झालेली आहे. आता आपण या चटणीला तडका देणार आहोत. त्यासाठी मी आधी तडका बनवून घेते. या छोट्याशा पातेल्यात मी आधी तेल कडक तापून घेतलं. मग मी त्यात टाकली मोहरी, जिरे. हे चांगलं तडतडल्यानंतर मी टाकला कढीपत्ता.
आणि आता ही फोडणी जाणार आपल्या चटणीमध्ये. वा, अशी झणझणीत चटणी तयार झालेली आहे. चला तर मग लगेच सर्व करूयात आपले आप्पे. चला तर मग लगेच तुम्ही ही रेसिपी बनवायला घ्या आणि कमेंट करून सांगा. आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.